पण मला एक गोष्ट शेअर करायची आहे. तुम्हाला माहिती आहे, कधीतरी असं स्वप्न होतं की माझ्याकडून एखाद्या ब्राईडने किंवा कोणीतरी सगळ्या सर्व्हिस घ्याव्या, आणि असं खूपदा झालंय पण मी शेअर नाही केलंय ते. आज ॲक्च्युली प्रियंका, आज माझी ब्राईड जी आहे तिने माझ्याकडून माझ्या सगळ्या सर्व्हिस घेतल्यात, आणि अशा खूप ब्राईड सगळ्या सर्व्हिस घेतात, पण आज मी मेन्शन करूसं वाटलं. खूप 6-7 महिने आधीपासूनच मला विचारते तू आहेस का अवेलेबल. मी माझं हे प्रीप्लेटिंग साडीचं जे आहे ते प्रीप्लेटिंग करून घेतलं, तिचे एंगेजमेंटचे नेल्स करून घेतले, मेहंदी करून घेतली, मेकअप करायचा आहे तिला आता, आणि जो एंगेजमेंटचा केक पण माझ्याकडे होता. आणि खूप बरं वाटतं अशा वेळी जेव्हा तुमचं काम लोकांना आवडतं आणि ते तुमच्यावर ट्रस्ट ठेवतात त्यांच्या स्पेशल दिवसासाठी. तुमच्यावर इतका भरोसा ठेवून तुला जे हवंय ते कर आणि तू छानच करशील, आणि ते त्यांना मुळात आवडतं. आणि असं नाहीये की मी कोणत्याच सर्व्हिसमध्ये कॉम्प्रोमाइज. अशा वेळी खूप छान वाटतं आणि खूप कौतुक पण ऐकायला मिळतं की तू जे करतेस ते खूप छान आहे आणि खूप तुझ्या सर्व्हिस आम्हाला आवडतं, तुझं केलेलं काम आवडतं. तर मला हे शेअर करायचं. एकेकाळी मला वाटायचं की मी सगळ्यांना सगळं बेस्ट काम देईन आणि बजेटमध्ये देईन. सो आता ते होतंय कित्येक महिने, तर खूप छान वाटतंय तुमच्या सपोर्टसाठी. आणि मी माझं, आणि हो, हे जे काही मी करते ते काही ओव्हरनाईट झालेलं नाहीये. बरीच वर्षाची प्रॅक्टिस आहे, टाइम इन्व्हेस्ट केलाय, पैसे इन्व्हेस्ट केलेत, आणि माझी आवड आहे. आणि अशा बऱ्याच लोकांना मी बोलताना ऐकलंय की जमत नाही तर कशाला इतक्या दगडांवर पाय ठेवलाय, कशाला सगळंच तुला करायचंय, कशाला इतक्या गोष्टी एकत्र हँडल करतेस. तर मला असं वाटतं की मला जमतंय म्हणून मी करते, आणि माझ्या आईचा मला सपोर्ट आहे तितका. मी जे काही करते त्यात ती मला खूप जास्त सपोर्ट. ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायला जमतायत म्हणून मी करते, आणि लोकांना ते खूप जास्त आवडते म्हणून मी ते करते. सो थँक्यू त्या लोकांना जे मला खूप ॲप्रिशिएट करतात, आणि थँक्यू त्या लोकांना पण जे ॲप्रिशिएट नाही, मला जास्त काही गोष्टी कराव्याशा वाटतात. आणि आज मी स्वतःच ब्राईडला विचारणार आहे की तू सगळ्या सर्व्हिस माझ्याकडून आज का घेतल्यास. आणि अशा बऱ्याच ब्राईड आहेत ज्याने एंगेजमेंटचं सगळं बुक केलंय किंवा लग्नाचं सगळं बुक केलंय, आणि थँक्यू सो मच. सांगायला आवडेल की तुम्ही जर ठरवलं तर काहीच इम्पॉसिबल नाहीये, आणि तुमची जर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कसंही मॅनेज करू शकता. आणि मला हे जे काही मॅनेजमेंट करता येतं ते खरंच सपोर्टमुळेच करता येतं. माझी तुम्ही खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे मला सगळं करायची आवड पण वाटते. आणि तुमचं जे ॲप्रिसिएशन असतं, आणि ऍक्च्युली ट्रोल करणारे किंवा हेट करणारे खूप कमी आहेत, मला मोटिवेट करणारे खूप जास्त आहेत, जे मला मेसेज करतात की तुझ्यामुळे आम्हाला हे करावं असं वाटतंय. स्पेशली गृहिणी असतील किंवा अपकमिंग कॉलेजमधले मुलं असतील, ते जे मॅनेज करतेस ते आम्हाला खरंच खूप आवडतं आणि आम्हाला पण ते करावं असं वाटतं. तर त्यासाठी खरंच खूप